आज आपल्याला मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणत्याही भौतिक राशीचं मापन करत असताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या किंवा त्यांचं मापन कसं करायचं, बरोबर, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता यामध्ये एक लक्षात घ्या की फिजिकल क्वांटिटी ज्याला आपण भौतिक राशी म्हणलो, आपल्याला माहित आहे की जसं एखाद्याला आपण टाइम विचारला, वेळ विचारला, तर वेळ आपण कोणत्या तरी एककामध्ये सांगत असतो. एखादी वस्तू खरेदी करायची असेल, एखाद्या गावाचं अंतर विचारायचं असेल, तर हे जे अंतर असेल, वेळ असेल, लांबी असेल, लेंथ, मास, टाइम, या सर्वच्या सर्व काय आहे, फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीमुळे काय होतं की आपल्याला मेजरमेंट म्हणजे मोजमाप करणं शक्य असतं आणि मेजरमेंट हे फार इसेन्शियल असतं. साधा आपण शर्ट शिवायला गेलो तर टेलर काय करतात, आपलं मेजरमेंट घेतात. मेजरमेंट जर असेल तरच आपल्या बॉडी स्ट्रक्चर प्रमाणे ड्रेसची काय होऊ शकते, शिलाई होऊ शकते. करेक्ट. म्हणजे मेजरमेंट हे तंतोतंत होणे हे फार आवश्यक असते. मेजरमेंट तंतोतंत होण्यासाठी त्यासाठी कशाची आवश्यकता असते की ते जी फिजिकल क्वांटिटी आहे त्यासाठी विशिष्ट प्रकारची एकके आणि ती एकके अचूक अशी एकके आपल्याकडे पाहिजे, बरोबर. मग आता हे जे फिजिकल क्वांटिटीज वेगवेगळ्या प्रकारचे बघतो आपण, त्यामध्ये काय होतं की अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल बोललो होतो. तर दिशा जरी बदलली तर डिस्टन्स बदलत होतं का, नाही. आणि म्हणून त्याला आपण कोणती क्वांटिटी म्हणलो होतो, स्केलार क्वांटिटी, बरोबर. तुम्हाला आठवत असेल की डिस्टन्स जे आहे हे दिशा जरी बदलली तर तिचं परिमाण बदलतं का, तिचं मॅग्निट्यूड बदलत नाही, तिची व्हॅल्यू बदलत नाही. आणि म्हणून डिस्टन्स याला आपण काय घेतलं होतं, स्केलार क्वांटिटी. आणि म्हणून स्केलार क्वांटिटी डिफाइन करायचं असेल तर अशी फिजिकल क्वांटिटी जी कम्प्लिटली एक्सप्रेस होते कशावरून, तिच्या मॅग्निट्यूडवरून. म्हणजे किंमत जर माहित असेल तर पुष्कळ झालं. त्या ठिकाणी डायरेक्शन महत्वाची आहे का, नाही. परंतु त्याच वेळेस आपण डिस्प्लेसमेंट एक पाहिलं होतं का, बरोबर. त्या डिस्प्लेसमेंट मध्ये आपण पाहिलं होतं की डिस्प्लेसमेंट हे पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं आणि झिरो असू शकतं. डिस्प्लेसमेंट दिशा बदलली की डिस्प्लेसमेंट बदलतं, बरोबर. कारण डिस्टन्स जे आहे, मिनिमम डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल व्हेलॉसिटी, असं आपण डिस्प्लेसमेंटला डिफाइन केलं होतं. आणि म्हणून डिस्प्लेसमेंट ही मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे दिशा आणि परिमाण या दोन्हीवर अवलंबून असणारी भौतिक राशी आहे. म्हणून ती कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी. मग वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी which are expressed completely only when magnitude and direction both given. म्हणजे एखाद्या भौतिक राशीची तुम्हाला किंमत म्हणजे मॅग्निट्यूड पण दिलेलं आहे, त्याचं परिमाण दिलेलं आहे, आणि दुसरं म्हणजे काय, त्याची डायरेक्शन दिशा पण दिलेली आहे. तर या दोन्हीवर अवलंबून असलेल्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण, वेक्टर. आता फक्त मॅग्निट्यूडवर डिपेंड असणाऱ्या स्केलर क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत, यामध्ये लेंथ, ब्रेथ, आता आपण डिस्टन्स पाहिलं, एरिया, मास, टाइम, टेम्परेचर, डेन्सिटी, वर्क, या सर्वच्या सर्व काय आहे, स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स म्हणजे माहिती तुम्हाला अंतर, लेंथ म्हणजे काय, लांबी असेल, ब्रेथ म्हणजे रुंदी, एरिया म्हणजे क्षेत्रफळ, मास वस्तुमान, टाइम वेळ, टेम्परेचर तापमान, डेन्सिटी घनता, आणि वर्क म्हणजे काय, कार्य. हे सर्वच्या सर्व कोणत्या क्वांटिटी आहेत, स्केलर क्वांटिटी आहे. वेक्टर मध्ये जर पाहिलं आपण तर ज्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही द्यावी लागतात किंवा दोन्हीवर डिपेंड असतात, तर त्यामध्ये डिस्प्लेसमेंट असेल,
विस्थापन व्हेलॉसिटी वेग असेल, बरोबर. त्यानंतर ऍक्सिलरेशन म्हणजे काय, त्वरण, बरोबर. त्यानंतर आणखी बऱ्याच आहे, जसं की एक मोमेंटम असतं पहा, ओके, ज्याला आपण मराठीमध्ये संवेग म्हणतो. तर हे सुद्धा कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आता हे केल्यानंतर एक चार्ट तुमच्या समोर आहे. त्या चार्ट मध्ये वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज यांचं मेजरमेंट करण्यासाठी काही सिस्टीम असतात पहा. तर सुरुवातीला दोनच सिस्टीम होत्या, एक आहे MKS आणि दुसरा आहे CGS. MKS जी आहे ती आहे मीटर किलोग्रॅम सेकंद. फंडामेंटल युनिट असतात LMT. कोण असतात पहा, LMT. L म्हणजे काय, लेंथ, M म्हणजे काय, मास आणि T म्हणजे काय, टाइम. तर हे जे तीन प्रमुख राशी आहेत, तर त्याचे लेंथ कशामध्ये मोजतो, मीटर, मास कशामध्ये, किलोग्रॅम आणि टाइम कशामध्ये, सेकंद. तर यावर आधारित होती MKS सिस्टीम. दुसरी आहे CGS. C स्टँड फॉर सेंटीमीटर. पहा इथं MKS मीटर किलोग्रॅम सेकंद, काय म्हणतो मी, मीटर किलोग्रॅम सेकंद. तसं CGS सेंटीमीटर ग्राम सेकंद, बरोबर. कारण लेंथ कशामध्ये मोजतो आपण, सेंटीमीटर मध्ये पण मोजतो, मास जर ग्राम मध्ये आणि टाइम जर सेकंद मध्ये घेतला तर ती सिस्टीम कोणती होते, CGS. पण पुढे काय झालं की एक वाक्यता यावी म्हणून हे जे MKS सिस्टीम आहे तर हिच्यामधून एक नवीन सिस्टीम उदयाला आली, ज्याला आपण मेट्रिक सिस्टीम म्हणू. कोणती सिस्टीम म्हणू, मेट्रिक सिस्टीम. आता ही जी मेट्रिक सिस्टीम आहे ना, तर यालाच म्हणायचं SI सिस्टीम. काय म्हणायचं याला, SI सिस्टीम इंटरनॅशनल. तर आता आज रोजी आपण जेव्हा उदाहरण सोडवतो तर तेव्हा आपण जास्तीत जास्त कोणती एकके वापरतो, SI. कोणती वापरतो, SI एकके वापरतो. मग आता एक एक फिजिकल क्वांटिटी घेऊ आपण आणि त्याचा आपण काय करूया, दोन्ही पद्धतीचे, म्हणजे SI अर्थातच MKS आणि दुसरीकडे CGS मध्ये त्यांची एकके कोणती आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करू. जसं की पहिली फिजिकल क्वांटिटी आहे मास. तर मास म्हणजे वस्तुमान. तर त्याचं SI युनिट जे आहे ना ते आहे किलोग्रॅम आणि त्यासाठी सिम्बॉल काय वापरायचं, kg. काय वापरायचं, kg. आणि मासचं CGS युनिट काय आहे, ग्राम, आणि त्यासाठी कोणतं चिन्ह वापरायचं आहे आपल्याला, G हे चिन्ह वापरायचं, स्मॉल लेटर. त्यानंतर आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आता यामध्ये लेंथ येऊ शकते, पाथ लेंथ येऊ शकते, बरोबर आहे का. ज्याच्यामध्ये आपण लेंथ मेजर करतो त्या सर्वांचं SI एकक काय आहे, मीटर. काय आहे, मीटर. मीटर साठी कोणतं सिम्बॉल वापरायचं, M. आणि CGS युनिट आहे सेंटीमीटर. सेंटीमीटर साठी कोणतं चिन्ह वापरतो आपण, CM. त्यानंतर आहे टाइम. टाइमचा SI एकक काय आहे, सेकंद. त्यासाठी सिम्बॉल कोणतं वापरायचं, S. आणि टाइमचं CGS एकक सुद्धा सेकंदच आहे आणि सेकंदाला आपण S वापरतो. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं स्पीड आणि व्हेलॉसिटी, बरोबर. स्पीड जी की डिस्टन्स वर डिपेंड असते आणि व्हेलॉसिटी डिस्प्लेसमेंट वर. या दोघांचं एकक एकच आहे, काय आहे, मीटर पर सेकंद. आणि हे जे मीटर पर सेकंद आहे याला असं लिहायचं पहा, M/S. तर त्याचं वाचन कसं करायचं आपण, मीटर पर सेकंद. आणि CGS मध्ये आहे सेंटीमीटर पर सेकंद. त्याला कसं लिहायचं, CM/S. वाचताना सेंटीमीटर पर सेकंद. त्यानंतर आहे ऍक्सिलरेशन.
ऍक्सिलरेशन मध्ये जर पाहिलं आपण तर एसआय युनिट काय आहे, मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, मीटर पर सेकंद स्क्वेअर, याला m/s स्क्वेअर असं लिहायचं, पण वाचताना मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि ऍक्सिलरेशनचा सीजीएस युनिट इथं मी दिलं नाही पण तुम्ही वाचू शकता, सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर असं वाचन करायचं. त्यानंतर आहे वेट किंवा फोर्स. आता एक लक्षात घ्या की वेट आणि फोर्स हे दोन्ही एकच असतात, कारण जेव्हाही एखाद्या मासवर पृथ्वीचं जी ग्रॅव्हिटी आहे ती अप्लाय करते है ना, तेव्हा त्याला काय म्हणायचं, वेट. सो वेट इज नथिंग बट इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, m इंटू जी, मास इंटू ग्रॅव्हिटी. ओके, तर वेट आणि फोर्स याचा एकक आहे न्यूटन, त्यासाठी चिन्ह वापरायचं कॅपिटल एम. आणि सीजीएस युनिट काय आहे, डाइन. काय आहे, डाइन. आता याचं एक रिलेशनशिप सुद्धा आहे पहा की 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन. ओके, तर 1 न्यूटन म्हणजे किती, 10⁵5 डाइन. जसं तुम्ही इथं सेंटीमीटर करत नाही, पहा इथं समजा किलोग्रॅम आहे, 1 किलोग्रॅम म्हणजे काय, 1000 ग्रॅम घेता तुम्ही. आता 1000 म्हणजेच किती असतं, 10⁻3. तशा पद्धतीनं मीटर सेंटीमीटर माहिती तुम्हाला, बरोबर आहे का, काय बरं मीटर सेंटीमीटर, इथे तुम्हाला माहिती आहे की 1 मीटर म्हणजे किती असतं, 10⁻2 सेंटीमीटर. कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 100 म्हणजे 10⁻2 असं हे लिहिता येतं. सेम पद्धतीनं वर्क जे आहे किंवा एनर्जी त्याचं एक एकक आहे जूल. आणि जूल साठी कॅपिटल जे हे अक्षर वापरायचं. आणि तिकडे सीजीएस मध्ये काय वापरतात, अर्ग. इथं सुद्धा एक रिलेशनशिप आहे पहा, 1 जूल बरोबर 10⁻7 अर्ग. म्हणजे 1 जूल म्हणजे किती अर्ग, तर 10⁻7 अर्ग. टेम्परेचर जे आहे त्याचा याचा युनिट आहे के म्हणजेच काय, केल्विन. आता टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो, फॅरेनहाइट मध्ये मोजतो आणि केल्विन मध्ये पण मोजतो, परंतु याचा एकक कोणतं घ्यायचं, केल्विन. सीजीएस एकक तसं काही मेन्शन नाहीये. हीटच्या संदर्भात जर पाहिलं आपण तर हीटचं एकक आहे जूल, त्यासाठी आपण काय वापरतो, जे हे अक्षर वापरतो. आणि सीजीएस एकक आहे कॅलरी, आणि कॅलरीसाठी काय वापरतात, CAL. ओके, आणि याच्यामध्ये पण एक रिलेशनशिप आहे पहा की 1 जूल इज इक्वल टू 4.18 कॅलरी. म्हणजे प्रत्येकाचं एक रिलेशनशिप असतं, ते तुम्हाला जसं जसं वरच्या वर्गात तुम्ही शिकताल तेव्हा तुमच्या हळूहळू लक्षात येईल. तर हे अशा पद्धतीच्या काही सिस्टीमचा आपण अभ्यास आहे. आता याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सिस्टीम आहेत पहा ज्यांची यसा एकक आपल्याला माहित पाहिजे. मग त्यामध्ये जसं की आपण आता उल्लेख केल्याप्रमाणे एरिया. तर एरिया जे आहे ना तर त्याचा आपण एसआय आणि सीजीएस अशी दोन्ही एकके पाहू. तर एरियाचं एसआय एकक आहे पहा मीटर स्क्वेअर. काय आहे, मीटर स्क्वेअर. सीजीएस जे एकक आहे ते आहे सेंटीमीटर स्क्वेअर. येते लक्षात. जर आपण व्हॉल्यूम घेतला आकारानं यासाठी आहे मीटर क्यूब. काय आहे, मीटर क्यूब. सेंटीमीटर सीजीएस मध्ये जर घेतला तर काय येईल, सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर आणखी एक फिजिकल क्वांटिटी आहे डेन्सिटी. काय आहे, डेन्सिटी. डेन्सिटीचा याचा एकक आहे किलोग्राम पर मीटर क्यूब. काय आहे, किलोग्राम पर मीटर क्यूब. आणि सीजीएस एकक आहे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. तर अशी ही काही वेगळ्या प्रकारची फिजिकल क्वांटिटीज आहेत. तर याचं यामध्ये आणखीन जर सांगायचं असेल तुम्हाला तर फ्रिक्वेन्सी येते पहा. काय आहे,
फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? वारंवारिता है ना. तर आता फ्रिक्वेन्सी जी आहे ना तर त्याचं एकक आहे हर्ट्झ. HZ, पण याचा उल्लेख कसा करायचा? हर्ट्झ म्हणून करायचा. आता हर्ट्झ जे आहे याला पर सेकंद असं सुद्धा नाव आहे. ओके. आणि CGS मध्ये सुद्धा आपण तेच घेणार. कसं हे फ्रिक्वेन्सीचं पण एकक आपण पुढे लर्न करणार आहे, तर ते आपल्याला माहीत पाहिजे. काही अशा फिजिकल क्वांटिटी आहेत की ज्यांना युनिट नसतं. जसं की एक फिजिकल क्वांटिटी आपल्या सिलेबस मध्ये आहे, त्याचं नाव आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. आता रिलेटिव्ह डेन्सिटी मध्ये आपण दोन डेन्सिटीची तुलना करतो, म्हणून याला SI युनिट पण नाही आणि CGS पण नाही. म्हणजे याला कोणतं एकक आहे का? नाही. अशा पण काही फिजिकल क्वांटिटी असू शकतात.